नमस्कार भावा बहिणींनो, मी स्मिता तुमच्या अग्री ब्लॉग्समध्ये स्वागत करते। आज आहे हळद आणि दीपक माझा दीर आहे नाही त्याची ठरवणी पण आहे, तर दोन्ही पण एकत्रच व्हिडिओ केलाय। तुम्ही नक्की बघा, कारण की शिर्कीलाच जायचं आहे। शिर्कीवरनं पोरीला बघायला जायचं आहे। पोरीची इथं ठरवणी करायची आहे दीपकची, म्हणजे दीर आहे त्याची, आणि मग नंतर त्या कुणालच्या हळदीला यायचं आहे। तर आता आम्ही पोचलो इथे। बघा इथं आता ही पोरगी आली। आमच्या आग्र्यांमध्ये बघण्याची पद्धत तुम्ही बघितली नसेल तर आता बघून घ्या। या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल कशा प्रकारे आग्र्यांची पद्धत। आता इथं ठरवणी झालंय म्हणून नमस्कार करते पोरगी, नाहीतर पोरगी नमस्कार अगोदर करत नाही। पण नमस्कार करताना आमच्यामध्ये म्हणजे आग्र्यांमध्ये कोल्यांमध्ये पैसे देतात। जो कोण येतोय ना त्यांनी नमस्कार केला की त्याला पैसे द्यायचे, साड्या द्यायच्या। जेव्हा पहिल्यांदाच बघायला येतात तेव्हा बघायला पहिल्यांदा येताना असं नाही, जेव्हा बघून पसंती करतात पोरं, नंतर मग जी ठरवणी करायला माणसं येतात आणि आपली सासरची माणसं माहेरची माणसं बसलेली असतात त्यांनी सगळ्याही पैसे द्यायचे असतात। आता इथं त्यांचा प्रेम होता, मग ह्याही लग्न ठरवला। आता त्याचं तर आपण काय बघण्याची करू शकत नाही, पण इथं आम्ही ठरवणी करायला आलो। तारीख काढली लग्नाची आणि साखरपुड्याची। इथं आता ठरवणी झाल्यानंतर ही पोरगी आता नवरी बाय नमस्कार करते सगळ्यांच्या। नवरीचं नाव काय माहिती आहे? सायली, सायली नाव आहे। बराच आमच्या जावा सगळ्या सायलीच आहेत। आता इथं तुम्हाला नमस्कार करून झाली सगळ्या पुरुष माणसांना की आमच्या इथं आली नमस्कार करायला। आणि जी आपली घरामध्ये काकीच असतं किंवा वहिनीच असतं, ती हळदी कुंकू लावतं घरामधल्या बायकांना आणि मग नवरी नमस्कार करतो। तशा पद्धतीने आता ही इथं हिची बहुतेक काही काकीच आहे आमच्या या जावबाईची। आता ही जावबाई माझी होणार आहे ना, मग तिची ती काकीच बहुतेक। आता इथं सासूबाईने तिच्या साडी दिले, मी पैसे दिलं, जावसनी पैसे दिले, आणि ही दीपिका तिची सख्खी भावजय आहे म्हणजे वहिनी, तर तिने पण पैसे दिले। ही तिच्या बहुतेक काकी आहेत। सगळ्यांच्या नमस्कार करते मस्तपैकी। अशी पद्धत बघायला आपल्या आग्र्यांमध्येच जसं मिळतंय। आता इथं तिची आई आहे, तिच्या पण ती नमस्कार करून घेते। आता ही अशा प्रकारे ठरवणीचा म्हणजे जे असतं पद्धत ती करतं। इथं चहा देते ठरवणी करताना। पोरगी चहा घेऊन येतं पहिले। आता पहिले कांदा पोहे घेऊन यायचे, आत्ताचे काय करतात, आताच्या दिलं का आम्हाला बाहेरून आणलेलं समोसा दिलेलं। पहिले कांदा पोहे चहा अशा प्रकारचं करायचं, पण आता नवीन पद्धत, नवीन युगाची नवीन पद्धत, त्याप्रमाणे आम्हाला पण समोसा दिलं होतं। आणि त्यांच्या घरात कोणतरी वारला होता नाही म्हणून त्यांनी जास्त काही असं थाटामाटा केला नाही, जास्त कोणाला बोलवलं नाही ना, आम्ही पण जास्त जणांना घेऊन गेलो नाही। त्याप्रमाणे दीपकची ठरवणी झालेली आहे, दीपक दिराची माझ्या। इथं तारखा काढल्या आणि ही आहे जोडी, हा दीपक आणि ही सायली। इथं दिसतंय नाही तो सचिन आहे, दीपकचा भाऊ, दीपिका, म्हणजे तिघं जण आहेत। आणि आता आम्ही ठरवणी करून परत रिटर्न आमच्या घरी निघालो। घरी म्हणजे आमच्या गावाला शिर्कीला, त्यांचा गाव मसद आहे। आणि मग इथं आता आम्ही जातून त्या कुणालच्या हळदीला, ती पण आमच्या इथं शेजारीच आहे, म्हणून तिथं पण हळद लावून मग पुढं जाणार आहोत। त्यामुळं
झाली. आता सुरुवात केली, आता काय करणार? यांचा आवाज ओळखला का? ह्यांना ओळखलं काय? ह्या अर्चना पाटील बालूमामाच्या नावानं चांग भलं सिरियलमध्ये काम केलं होतं आणि आता बऱ्याच काव्यांजलीमध्ये पण केलं आहे आणि बऱ्याच सिरियलमध्ये काम करत आहेत. त्या ह्या अर्चना पाटील ह्या आमच्या शेजारच्या, त्यांच्याच भाच्याची हालत होती ही. तर आता भाच्याची नाही, सॉरी, पुतण्याची म्हणजे दिराच्या पोराची हालत होती त्यांच्याही. तिथं आता हल्दीला आम्ही गेलेलो. तर आता हालत अशा प्रकारे आमच्या आगरी पद्धतीची लावली आणि नंतर आम्ही घरात गेलो. घरात गेल्यानंतर तिथं ना वरं तळत होती. वरं कसलं तर आमच्या आगरी पद्धतीची चाची चव लय भारी असतं. तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला सगळा कळेल. त्याची वरात आली, त्याची नवरी कशी आहे, छान आहे का नाही आहे ते पण नक्की बघा. मी मध्ये जेव्हा लग्न होता नाही तेव्हा जाताना आला ओवीच्या मुलं, त्यामुळे संध्याकाळचीच आपल्याला क्लिप मिळालेली आहे हळदीची वरातीची, त्यामुळे ती पण नक्की शेवटपर्यंत बघा. वडे चालू आहेत. काल केले नाही, सकाळी केले ना? ते सकाळी केली, आता परत नैवेद्य. हा, नैवेद्याला संगीता एकच बाजूला हालत लावताना काय करताय ते? लाईट गेले पुन्हा काम आजीचं जवळचं आहे ना आपल्याला. नाही, मी नंतर घरी जातो पहिले आणि घरी जा, पण जेवण आपल्या नाही घेतो आम्ही पण आहोत. इथं निघाली हाय वरात, ही आग्र्यांची वरात. त्याच्यावर बघा कसल्या मुंडवल्यानं लायटिंग लावले आणि वरात निघाले. पाठीमागं नवरा नवरी चालतंय आणि इकडं पुढं बँजो वाजते. नाहीतर आता काय जणांकडं काय करतात, गाड्यांमध्ये बसवताना बँजो वाजवतात. असं नाही, नवरा असा चालत जाऊन कसला येते भारी लुक. आणि इथं आता सगळीजणं शेजारची जी जाताना नवरा गावातली लोक थंडा देतात आणि येताना पण नवरा नवरीला थंडा देतात. तर इथं किती नाचताना बघा.
इथं आता आत्यासला झाकून ठेवली असेल आणि नवरा नवरीला विचारत असतील कोणाला सांभाळतील का नाही असा आग्र्यांमध्ये विचारतात. आणि आता इथं नावं घेऊन नंतर मग आतमध्ये येताना तुम्हाला दिसतील पाऊल टाकताना. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. असंच आपलं व्हिडिओ पुढं बघत राहा. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या माणसांपर्यंत पोच करा. धन्यवाद. चला पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये अशा एका हनुमंताच्या मंदिरात भजनांची उडी हे हनुमंतराया आमची सुपारी घेऊन